सगळं भाजपकडेच निघालाय म्हणल्यावर काँग्रेस गेला काय गेला एवढा औषध देऊन काय अब्रूचं कबरू झालंय. त्या प्रभागात आता भाजपचे नगरसेवक असल्यामुळे त्यांनी फक्त त्यांच्या गल्लीपुरते मर्यादितच कामं केलेले आहेत. नगरसेवक हवा भागात नगरसेवकच हवा. प्रशासकांचा कारभार असल्यापासून कामच काही होणं झाल्यात. नगरसेवक हा झालेला योग्य आहे. नगरसेवक पाहिजे भागाला आमचा. नगरसेवक असावा तर चांगला माणुसकीच असावं हो. ज्या दिवशी इलेक्शन येतात त्यावेळेस येतात आमच्या इथं, आम्हाला आश्वासन देतात आणि जातात. गरिबाचा हाल कोण बघणार आहे. प्रशासक जरी असलं नगरसेवक असले कामं होतच नाही साहेब. जे आमचे प्रश्न आहेत ते लक्ष देत नाहीत. कशाचा कारभार असल्यामुळे 10 वर्ष भागाचा काही विकास झालेला नाही. साधा सिंपल शौचालयाचा प्रश्न पण सोडवू शकत नाहीत तर काय आमच्याकडे काय लक्ष देणार. पोट भरायचे अवघड बोलले. भाजपचं वोट असल्यामुळे इथं कामच का व्हाय नाही एवढ्या वर्षात. ती काँग्रेसची सत्ता होता महापालिकेत, त्यांनी बऱ्यापैकी कामं सगळीकडे करतात. भाजप म्हणून तुम्ही पैशावर झाला हो. तर एकंदरीत काँग्रेस सत्ता येणार असं गृहीत धरलेत माणसं, आणि काँग्रेस सत्ता यायला पाहिजे कामं जर व्हायची असेल तर. कोल्हापुरात सध्या भगवच पडणार आहे. त्यांना जे फंड मिळतो तेच फंड त्यांनी वापरत नाहीत शासनाकडून. जे कोणाची सत्ता येऊ दे महापालिकेवर, तिने आमचे प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न सोडवू दे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. आपल्या शहरात सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने आपण शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन तेथील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असतो. प्रभागाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकाकडून नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा आपण सविस्तरपणे जाणून घेत असतो. आणि याच अनुषंगानं 15 जानेवारी 2026 रोजी महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलोय प्रभाग क्रमांक 19 मध्ये. तर जाणून घेऊयात की येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. मामा नमस्कार. अनेक वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, काय वाटते की प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजे? आता तुम्ही 10 वर्ष होत आला, आता नगरसेवक नाही यायचं. आता कुठला नगरसेवक कुठला काय येतोय काय समजावं मार्ग नाही. आता काय 4 मतदान म्हणल्यावर कसं होणार आपल्याला, कुणाला मतं टाकायचं कुणाला घ्यायचं हे असं चालले ना साहेब. आता तुम्ही एकदम तुम्ही सगळं भाजपकडेच निघालाय म्हणल्यावर काँग्रेस गेला काय गेला एवढा औषध देऊन काय अब्रूचं कबरू झालंय. मग काय करणार सर. एकंदरीत जर बघायला गेलं तर या प्रभागाचा विकास झालाय कसं होणार हो. कसं होणार सांगा, गरीब लोकांचं कसं होणार ते. आता सगळं 2 नंबर धंद्याचं तुमचं चाललंय, गरिबांचं कसं होणार. पोट भरायचे अवघड पडले सांगायचं तर. मग त्यातनं आपल्याला पाहिजे म्हणून तुम्ही पैशावर झाला हो. गरिबाचा हाल कोण बघणार आहे. कसा असावा नगरसेवक, कसा असावा? नगरसेवक असावा तर चांगला माणुसकीच असावं हो. नाहीतर आत्तापुरतं तुम्हाला पैसे दिले, उद्या म्हणणार तुम्हाला पैसे दिले तुमचं कामं होत नाही, तुम्ही पैसे द्या, असं नगरसेवक नको आहे. एवढंच आहे. काय वाटते कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर येईल? अहो आत्ता हे बघा अंदाज काही सांगू शकत नाही सर. आत्ता गेल्या टायमात तुमचे सगळे भाजपचं सीट आल्यात, काय आता सुद्धा काय येऊ शकते असं काय नाही, अंदाज नाही. आता तरुण म्हणून तुम्ही मतदान करणार आहात, काय भूमिका करायची? भूमिका तर काही नाही, पण आता रस्त्याचं काही कामे झालेलं नाही. रस्त्याचं प्रॉब्लेम कोल्हापूर सिटीतले प्रॉब्लेम आहे. तर नगरसेवक हा झालेला योग्य आहे, कारण प्रशासनाने आता काय काम केलेलं नाही अजून. तसं म्हणजे रस्त्याचं बघितलं तुम्ही 10 वर्षात काही नाही काम केलं. तर एकंदरीत बघायला गेलं तर निवडून येणारा नगरसेवक कसा असावा काय वाटतं? निवडून काम करणारा व्यक्ती असावा, कारण जनतेचा विकास म्हणजे लोकांचा विचार करणारा व्यक्ती असावा. कारण लोक काय म्हणतात आता कामं नाही, धंदा लोकांना काही नोकऱ्या नाही लागत, पण ह्या नगरसेवकानं व्यक्तीनं काहीतरी हे करावं. बघायला गेलं तर या प्रभागातले काय अजून प्रलंबित प्रश्न काय अजून तर गटरीचं विकास काय करायला नाहीत घातल्या, आणि
सध्याला तर रस्त्याचं काम आहे कोणी आणि इथं बघायचं कॅमेरा चेक केला तर रस्त्याचा काय विकास तर अजून काय झालेला नाही. काय वाटतं एकंदरीत कोणत्या पक्षाची सत्ता यावी महापालिकेवर? तसं काय सांगू शकत नाही कारण काम करणारा व्यक्ती पाहिजे, कुठलाही असो पण काम करणारा असा व्यक्ती पाहिजे. या ठिकाणी तरुण देखील काय आहेत दादा, अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय वाटते प्रशासकांचा कारभार बरा होता काय नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे भागाला आमचा, आणि आमच्या भागातून एक कॅन्डिडेट उभारणारच आहे. आमची दलित वस्ती आहे, त्या वस्तीतून आता एक कॅन्डिडेट आहे ते उभारणार आणि 100% ते येणार. कारण जी बाकीची आहेत की नाही ती काय करतात आमच्याकडे लक्ष देत नाहीत. जे आमचे प्रश्न आहेत ते लक्ष देत नाहीत. ज्या दिवशी इलेक्शन येतात त्यावेळेस येतात आमच्या इथं, आम्हाला आश्वासन देतात आणि जातात. त्यानंतर आमच्या इथं 5 वर्ष आमच्याकडं बघत सुद्धा नाहीत. त्यामुळे आमच्या वस्तीतला आमचा प्रश्न समजणारा आमच्यातून मोठा झालेला त्यांना आमची कळवळ आमची माहिती आहे की हा प्रश्न इथून मोठं झाल्यामुळे त्यांना माहिती आहे की इथले काय प्रश्न आहेत. त्यामुळे आमच्या इथनं एक कॅन्डिडेट आहे सेनेचा, ते 100% या लागते त्यांना. प्रभागाचा विकास झालाय का? प्रभागाचा विकास नाही, त्यामुळे तर आमचं कॅन्डिडेट पाहिजे. कारण जे कॅन्डिडेट आहे की नाही त्यांच्या प्रभागात जाऊन बघा, म्हणजे ते जिथं राहतात त्यांची गल्ली आहे तिथला भरपूर विकास आहे. खरं आमच्या इथला विकास नाही. आमच्या इथं काय येत नाहीत, मग ते निवडणूक पुरतं येतात काय, त्यानंतर त्यांची येण्याची इकडे भूमिका काय दिसत सुद्धा नाहीत साहेब. आता आमच्या इथं शौचालय तुम्ही बघितला तर त्याला निधी ह्यो सरकारकडनं येतोय पण त्याला दरवाजे नाहीत. साधा सिंपल शौचालयाचा प्रश्न पण सोडवू शकत नाहीत, तर काय आमच्याकडे काय लक्ष देणार? एकंदरीत काय वाटते कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर येईल? पक्षाची सत्ता कोल्हापुरात सध्या भगवच फडकणार आहे. ते शिवसेनेचं असेल किंवा आपलं हे जे असेल. अनेक वर्षांनी निवडणूक होते, प्रशासकांचा कारभार बरा होता काय नगरसेवक व्हावा? नगरसेवकच हवा. प्रशासकांचा कारभार असल्यापासून कामच काही होणं झाल्यात. भाजपचं वोट असल्यामुळे इथं कामच काय व्हाय नाहीत एवढ्या वर्षात प्रशासक आल्यापासून. त्याच्या आधी काँग्रेसची सत्ता होता महापालिकेत, त्यांनी बऱ्यापैकी कामं सगळीकडे करत आले होते. या प्रभागाचा विकास झालाय का? त्या प्रभागात आता भाजपचे नगरसेवक असल्यामुळे त्यांनी फक्त त्यांच्या गल्लीपुरते मर्यादितच कामं केलेले आहेत. बाकी इकडं दलित वस्ती वगैरे आहे, इकडे काय त्यांनी कामच काही करायला नाहीत. एकंदरीत बघायला गेलं तर काय अजून प्रलंबित प्रश्न काय आहेत या प्रभागाचे? मूलभूत प्रश्न असे भरपूर आहेत. गटर आहेत, रस्ते आहेत. त्यांना जे फंड मिळतो तेच फंड त्यांनी वापरत नाहीत शासनाकडून. तेच फंड जर त्यांनी वापरत नसतील तर मग सक्षम उमेदवार कसा? काय वाटते कुठल्या पक्षाची सत्ता महापालिकेवर येईल? महापालिकेत आत्ता एकंदरीत सर्वे जर आम्ही केला तर एकंदरीत काँग्रेस सत्ता येणार असं गृहीत धरलेत माणसं, आणि काँग्रेस सत्ता यायला पाहिजे कामं जर व्हायची असेल तर. नमस्कार. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, याआधी प्रशासक होतो, काय वाटते प्रशासकांचा कारभार बरा काय नगरसेवक हवाय? नगरसेवक हवा भागात. कसा आहे प्रशासक कारभार असल्यामुळे 10 वर्ष भागाचा काही विकास झालेला नाही. इथून पुढे नगरसेवक इलेक्शन झालं की माणसांच्या काय समस्या आहे ते सुटतील. एकंदरीत बघायला गेलं तर या प्रभागातील प्रलंबित प्रश्न काय आहेत? प्रलंबित प्रश्न म्हणजे आमच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा प्रश्न आहे प्रॉपर्टी कार्डचा विषय आहे. जे कोणाची सत्ता येऊ दे महापालिकेवर तिने आमच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न सोडवू दे. काय वाटते की होणारा नगरसेवक हा कसा असावा? होणारा नगरसेवक सर्वसामान्य असावा, प्रत्येक तळागाळातल्या लोकांची कामं करणारा असावा. रस्ते, गटर, लाईट, पाणी इत्यादी सर्व कामे त्याने करावेत असे लोकांचे प्रलंबित मागणी आहे. आता जी निवडणूक होणार आहे तर काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर येईल? ते काय आपण काही सांगू शकत नाही. लोकांच्या मनात काय आहे लोकांनी ठरवलेलं असते, त्यामुळे आपण काही स्वतः काही सांगू शकत नाही. काय वाटते की अनेक वर्षांनी जी ही निवडणूक होते, प्रशासकांचा कारभार बरा होता काय नगरसेवक हवाय? नगरसेवक असं काय वाटतं? नगरसेवक आपण केव्हा पण त्यांना मध्यरात्री फोन करू शकतो. आपण त्यावेळी काही समस्या असतील त्यांनी न काय विचार करता आपल्यासाठी मदत करतात आपल्याला. त्यामुळं आपण एकंदरीत अजून प्रलंबित प्रश्न काय आहेत? संभाजीनगर म्हणजे आपल्या भागामध्ये म्हणलं तर प्रॉपर्टी कार्डचा इथं बहुत लय मोठा विषय आहे. इथं प्रॉपर्टी कार्डचा म्हणजे कुठं पण बाजू इकडे गेलं तर सगळीकडे गेलं तरी प्रॉपर्टी कार्ड व्हायला पाहिजे असं सगळ्यांचं मत होतं पूर्ण. म्हणजे
काय वाटतंय कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर येईल? तसं काय सांगू शकत नाही. आता कसं आहे, माणसाच्या मनात काय, कोण कोणाच्या मनातलं कसं बघू शकणार. अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, काय वाटते प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजेत? प्रशासक जरी असलं नगरसेवक असले कामं होतच नाही साहेब. कारण कसं आहे माहिती आहे का, इथली जर शौचालयाची दुरवस्था बघितला तर एकदम वाईट आहे. कोणी जरी असलं तरी कामं व्हायला पाहिजेत. प्रशासक असू दे, नगरसेवक असू देत, कामं होणे महत्त्वाचं आहे. आता जर इथली शौचालय बघितला, दरवाजा नाही आहेत. वेळोवेळी स्वच्छता होत्या पण दरवाजा नाहीत. मग दरवाजा नसले उघड्यावर बसलेलं काय वाईट आहे? बरोबर आहे ना. प्रशासकांनी लक्ष दिलं पाहिजे. जरी आता इथून पुढे जे कोण नगरसेवक असतील त्यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. एकंदरीत काय वाटते की नगरसेवक हा कसा असावा? नगरसेवक हा प्रभागाची जाणीव असलेला असावा. भले कसं आहे, नगरसेवक कॉलनीत असला तरी इथल्या लोकप्रतिनिधींनी त्याला धरून हाताला हात धरून काम करून घेणं गरजेचं आहे. एकंदरीत काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? तसं काय सांगू शकत नाही. आत्ता जर जनतेच्या लोकात काय आहे, कारण जनता कुणाला मतदान करेल त्याच्यावरून कळणार. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांशी संवाद साधला. येथील असणारे प्रलंबित प्रश्न, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकाकडून येथील नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा आपण सविस्तरपणे जाणून घेतल्या. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये इथे थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.